या पद्धतीनं 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जो आरोपी गाडे नावाचा आरोपी आहे ह्याची माहिती घेतली असताना थोडा हा त्या भागातला गुन्हेगार आहे आणि 26 वर्षाची मुलगी काही निमित्ताने आलेली होती आणि तिचा तो बलात्कार झाला हे आज आपल्याला कळलं। पण असे गुन्हेगार ह्या एसटी आवारामध्ये आणि एसटीच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये वावर आहे। एकटी दुकटी महिला बघून अशा पद्धतीचे व्यवहार करणं हे कित्येक लोकांचं रोजपाठ झाला आहे आणि याच्यामध्ये हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन एसटी स्टँडच्या आवारामध्ये असणारी सुरक्षा असेल तर ही करते काय। आणि आपण बघितलं असं तर एसटी स्टँडच्या आजूबाजूला मटक्याचे धंदे, दारूचे धंदे, जुगारी आणि अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या तिथं सरास आहेत आणि एसटीच्या आवाराच्या आजूला असलेलं पोलीस स्टेशन असेल तर याच्यामध्ये हे करतात काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आज हा प्रकार उघडकीस झाला पण सरास एकटी दुकटी महिला बघून अशी लोक त्यांच्यावर सामुदायिक पद्धतीनं अत्याचार केलेले बी आपल्या कानावर आहेत। पण त्या महिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत नाहीत, ग्रामीणमधून आलेल्या असतात, भांडून आलेल्या असतात, कधी घरामध्ये काही तकतक झालेली असते, एसटी पण असतात, दुसऱ्या दिवशी एसटी नसती, असा गैरफायदा घेऊन अशी लोक बऱ्यापैकी त्या एसटी स्टँडच्या आजूबाजूला असतात। पोलिसांना सरास गुन्हेगार हे माहिती असतात तरी पोलीस त्यांना हटकत नाही तर त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही। तर अशा पद्धतीचं जर थांबवायचं असेल तर सुरक्षा कडक केली पाहिजे। अशा पद्धतीने एसटीमध्ये जे सुरक्षा आहेत ते एसटीमध्ये असणारी सुरक्षा ही चांगल्या पद्धतीनं वावर त्यांचा ठेवला पाहिजे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल हा जो गाडे नावाचा ह्याचा इतिहास जरा शोधला पाहिजे आणि हा कुठल्या पक्षाच्या नेत्याची संलग्न आहे हे एकदा शोधलं पाहिजे। आणि जर हे जर आता तुमच्या माध्यमातून मला कळलं आता एक 10 मिनिटावर पण हा गाडे करतो काय कुठं नाही, पण गुन्हेगार एवढं माझ्या लक्षात आलं पण तो कोणाला जॉईंट आहे किंवा कोणाबरोबर काम करतो ह्याची माहिती घेतली। पोलीसची तर यंत्रणा कमी, पोलीस कर्मचारी बळ कमी, त्यांना दिलेली सुरक्षा कमी, त्यांना दिलेली यंत्रणा कमी, अशा पद्धतीनं पोलिसांवर मोठा ताण आहे आणि वाढणार पण आपण बघितलं असेल तर पोलिसांना काम करणं जिगरीचं झाले। त्याला पूर्णपणे सुरक्षा वाढवली पाहिजे, कर्मचारी वाढवले पाहिजे, अत्याधुनिक सुविधा दिल्या पाहिजे तर आता पुन्हा सुरक्षित राहील। नाही तर नुसतं एक तर पोलिसांचं काम नाही, ह्याच्यामध्ये जनतेने बी इन्व्हॉल्व झालं पाहिजे, सुरक्षा जे सामाजिक संघटना यांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि हा पुण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर होत चाललेला प्रश्न हा सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सोडवला। मी म्हणतो ना या एसटी स्टँडला ही नवीन घटना नाही, इथल्या कथा नेहमी आम्ही ऐकतो आणि ह्या नंतर महिला पोलीस स्टेशनमध्ये जात नाही, घाबरून आपल्या घरी जातात आणि अशा पद्धतीनं सरास एसटी स्टँडच्या आवारामध्ये महिलांची छेडछाड करताना आपल्याला कळतं। नाही ह्याची जबाबदारी शासनाची, ह्याच्यामध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे। ह्याचे मंत्री करतात काय हा प्रश्न आहे, नुसतीच उद्घाटन करून घोषणा करून होणार नाही।